काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा सरकारवर हल्लाबोल पाहायला मिळालाय। सोयाबीन, कपाशी, तुरीचे दर घटल्यानं त्या आक्रमक झाल्यात। सरकार शेतकऱ्यांसोबत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। टॅरिफच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला घेरलेलं आहे। शेतमालावरील निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे। अमेरिकेनं शेती उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यानं दराला फटका बसत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। आपण अमेरिकेचे गुलाम आहोत का, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी विचारलाय। शेतकऱ्यांची हालच होतात आहे। शेतकरी बिलकुल सरकार जे बसलेलं आहे ते शेतकऱ्याच्या विरुद्धच निर्णय घेत आहे। शेतकऱ्याच्या बाजूने त्यांचे कोणतेच निर्णय नाही आहे। आत्ता तुम्ही बघा, शेती हा विषय इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही ओपन करून दिलेला आहे। त्या ठिकाणी 18% टॅरिफ या आपल्या देशातल्या जर शेतकऱ्याला कुठं पाठवायचं असेल, अमेरिकेला पाठवायचं असेल तर 18% आणि अमेरिकेचा माल घेण्यात असेल तर त्याच्यासाठी 0% टॅरिफ। म्हणजे आपण गुलामगिरी आहोत का? आपण गुलाम झालेलो आहोत का? आपण का घाबरतो आहेत? आदरणीय मोदी का घाबरतायत या सगळ्या गोष्टीला? याचं स्पष्टपणे मत आलं पाहिजे। शेतकऱ्यांचा हाल होतो आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या सोबत नाही आहे, हे स्पष्ट आहे।